जय महाराष्ट्र. मी सौ रेश्मा तपासे. जसं की सगळ्यांना माहिती आहे की क्वीन्स पार्कमध्ये मीरा भाईंदरमध्ये क्वीन्स पार्कमध्ये एका बर्फी नावाच्या कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून त्याला गोणीत भरून कुठेतरी फेकून दिलं आहे. अशा प्रकारची घटना घडलेली आहे. आता बर्फी जो कुत्रा आहे आत्तापर्यंत बर्फी सापडलेला नाही आणि त्याची बॉडीसुद्धा मिळालेली नाही. जर तो मृत्यू अवस्थेत असेल अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि 15 तारखेपासून आम्ही पोलीस स्टेशनला फॉलोअप करत होतो. पोलिसांनीही सहकार्य केलं, आरोपींना पकडलं, तिकडे चौकशी केली, पण आपल्याला बर्फी सापडलेला नाही. आम्हीसुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना सांगितलं होतं, पण आम्हाला अद्याप बर्फी मिळालेला नाही आहे. बर्फी जिवंत किंवा मृत अवस्थेत सापडलेला नाही आहे. काल 16 तारीख काल पर्ल फाउंडेशनचे रोशन पाठकजी यांना मी बोलून घेतलं. यांच्याबरोबर माझी मीटिंग झाली. त्यानंतर काही गोष्टी ज्या मला माहिती नव्हत्या त्या त्यांच्याकडनं मला माहिती पडल्या आणि त्या अनुषंगाने काल कनकिया पोलीस स्टेशन मीरा रोड इथे आम्ही ही FIR आहे. फायनली आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही पहिली कुत्र्याला घेऊन एक FIR दाखल झालेली आहे. आणि ती FIR तथास्तु फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही FIR करण्यात आलेली आहे. सेक्शन जे लागलेले आहेत ते BNS 325, BNS 3 ब्रॅकेटमध्ये 5, 11 ब्रॅकेटमध्ये 1 ब्रॅकेटमध्ये D आणि 1960 11 ब्रॅकेटमध्ये 1 ब्रॅकेटमध्ये I अशा प्रकारचे हे सेक्शन्स लागलेले. त्याच्यामध्ये प्राण्यांचा छळ, प्राण्यांना मारहाण, प्राण्यांना विकलांग किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न आणि प्राण्यांना त्यांच्या राहत्या जागेपासून दुसरीकडे शिफ्ट करणं अशा प्रकारचे आरोपाखाली हे सेक्शन लागलेले आहेत. काल फायनली रात्री उशिरापर्यंत हा विषय चालू होता. 2 आरोपींना सध्या पकडण्यात आलेलं आहे आणि त्याची चार्जशीट जेव्हा दाखल होईल त्याच्यानंतर पुढे कायदेशीर जो लढा आहे खऱ्या अर्थाने तो चालू होणार आहे. तर ही ती FIRची कॉपी आहे. आता पुढे याच्या पुढे जे लीगल काही गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही करू. आणि या माध्यमातून आव्हान आहे जेवढे प्राणीप्रेमी आहेत, जे कुत्र्यांना खाऊ पिऊ घालतात, अशा सगळ्या लोकांना विनंती आहे की हा बर्फी नावाचा जो कुत्रा आहे आपल्याला कुठल्याही अवस्थेत जर आढळला तर कृपया माझा फोन नंबर ह्याच्यावरती येईल. त्या फोन नंबरवरती आम्हाला कृपया तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या घटना जर तुमच्या अवतीभोवती घडत असतील, कारण हे जे कम्युनिटी डॉग आहेत ते जन्मापासून ज्या ठिकाणी राहिलेले असतात त्यांना कृपा करून तिथून हलवून दुसरीकडे ठेवू नका, कारण ते सुद्धा आपल्या समाजाचा एक अंग आहे, आपला भाग आहे. त्यांच्याही भावना आपण समजल्या पाहिजे. जर एखादा कुत्रा एक पर्टिक्युलर एका व्यक्तीला जर बघून भुंकत असेल तर तुम्ही चौकशी करा की त्या व्यक्तीकडे बघून हा कुत्रा का भुंकतो, कारण प्रत्येक जनावराला एक सिक्स सेन्स असतो. आणि अशाच प्रकारची गोष्ट बर्फीबरोबर झालेली आहे. बर्फी इतका चांगला कुत्रा होता आणि तो फक्त हे ज्या लोकांनी त्याला मारलेलं आहे त्या लोकांना बघूनच तो भुंकायचा. आणि ही गोष्ट लवकर लक्षात आली नाही. त्या लोकांनी शेवटी त्याचा खून केला म्हणा किंवा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणा, कारण अजून बर्फीची बॉडी आपल्याला भेटलेली नाही म्हणून आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही कायद्याने. बाकी प्रत्यक्षदर्शींनी जे आम्हाला सांगितलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर त्यांनी बर्फीला मारून टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे पण अवतीभोवती आहेत, ज्यांच्या पण लक्षात येतं की इथून एखादा कुत्रा गायब झालेला आहे किंवा इथून त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे, अशा ज्या पण गोष्टी जे प्राणीप्रेमी आहेत ज्यांच्या निदर्शनात, कृपया आमची शाखा इथेच आहे क्वीन्स पार्कमध्ये. गुगलवरती तुम्हाला आमच्या शाखेचं लोकेशन दिसेल, तर कृपया तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, कारण तेही आपलाच समाजाचा भाग आहे. इथे राहण्याचा त्यांनाही तेवढाच अधिकार आहे. आणि येत्या रविवारी परवानगी घेऊन आपण एक कॅन्डल मार्च करण्याचा प्रयत्न करणार आहोत बर्फीसाठी.
त्यामुळे मला असं वाटतं की मीरा भाईंदर शहरामध्ये आत्तापर्यंत जे प्राण्यांना घेऊन झालं नाही त्या अनुषंगाने हे आपण करतो आहे, जेणेकरून जे अशा विकृती आहेत त्यांना कुठेतरी चाप बसेल, कायद्याचा त्यांनाही भीती वाटेल. आत्तापर्यंत हे होतं की एखादा कुत्रा मेला, मांजर मेला, एखाद्या ठिकाणी नेऊन गाडला, विषय संपला, असं होत नाही. एक जीव तुम्ही मारता आणि त्याचा कायदेशीर पाठपुरावा हा व्हायलाच पाहिजे. तर आम्ही स्वतःला खूप समजतो की आम्ही बर्फीसाठी प्रयत्न करतो आहे. FIR झाली म्हटल्यावरती हा कोर्टामध्ये हा विषय जाणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचा विषय, आता यानंतर मी CP साहेबांना, मीरा भाईंदरचे जे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त, त्यांना जाऊन भेटणार आहे. कारण मला असा संशय आहे की जेवढे हॉटेल्स, चायनीज रेस्टॉरंट आपल्या मीरा भाईंदरमध्ये काम करत आहेत, त्यांच्याकडे जे कामगार कामाला आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. कारण हे जे आहे ज्यांनी कुत्र्याला मारलेलं आहे तेही अशाच एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारी माणसं आहेत, ज्यांनी आपल्या बर्फीला त्रास दिलेला आहे. तर अशा सगळ्या हॉटेल्सची चौकशी व्हावी, तिथे काम करणारा स्टाफ हा कुठून आलेला आहे, त्यांचं आधार कार्ड चेक झाले का, त्यांचं व्हेरिफिकेशन, जी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे का. कारण आमचा असा अंदाज आहे की हे जास्तीत जास्त जे कामगार आहेत एकतर बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असावेत, जे कायद्याला धरून नाही आहे. आणि अशा सगळ्या हॉटेलवरती ही कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या लेबर्सची व्हेरिफिकेशन हे व्हायला पाहिजे. सगळ्यांचं आधार कार्ड हे पोलीस स्टेशनला असायला पाहिजे. आणि ह्या संदर्भात आम्ही CP साहेबांना लवकरच भेटणार आहोत. तुर्तास एवढं. पुढे काही इन्फॉर्मेशन असेल तर आपल्याला आम्ही सांगू. आत्ता एवढंच थांबते. धन्यवाद.